So hey guys, this is beautiful day starts with you people. तर आज आपल्यासोबत बघा कोण कोण आहे. ओवी, अट्टू, कुकी आणि आता आम्ही एवढ्या रात्री तुम्ही विचार करतात ते जातोय. तर जसंच आमची अन्वीचा बर्थडे झालेला आता आज 24 मे ला आमच्या सालवी फॅमिली मध्ये एक प्रिन्सेस आली आहे. तर आज आम्ही त्याच प्रिन्सेसचा बर्थडे रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायला जातोय. बिकॉज असली सेलिब्रेशन रात्री 12 वाजता. आता आम्ही मस्त चालत डॅडी आम्हाला नेत आहेत सर्वांना बर्थडे साठी. आणि आता काकांचे कॉलवर पण येतात. आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे आणि तुम्हाला पण आम्ही दाखवू की प्रिन्सेसचा रात्रीचा बर्थडे सेलिब्रेट कसं होत आहे. लेट्स गो. आता आम्ही पोहोचलो आहोत प्रिन्सेसच्या घरी अँड वी आर कटिंग हर केक. वाव. तर आज आपण आलो आहोत प्रिन्सेसच्या फर्स्ट बर्थडेसाठी आणि हा एक कंटिन्युएशन होणार आहे. काल रात्री आपण मस्त सेलिब्रेट केला तिचा बर्थडे आणि आता नन्या आणि पप्पा पण आलेले आहेत. एकदम मस्त दिसत आहेत. चला आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला आणि आता लवकर वरती जाऊन तुम्हाला मी डेकोरेशन आणि आपली प्रिन्सेसला भेटवते. मला इथे मस्त मिरर भेटलेला आहे आणि आम्ही आता एंडमध्ये मिररचा आउटफिट चेक करतोय. आणि कुकीचा डान्स होणार आहे म्हणून तिने मस्त रिंग घेतलेली आहे. ते एकदम सुंदरच दिसतीये आज. उभे राहा. आणि पप्पांनी पण मस्त शर्ट घातलाय. दोघे एकदम आज एकदम भारीच दिसत आहेत. अरे हसा तरी पप्पा. आज कशी दिसतीये नन्या. छान. बस छानच बोलतायत. सुंदर सुंदर काहीतरी बोला. लोकेशनला पोहोचलो आहोत आणि सर्वांचा फोटोशूट चालू आहे. आणि काकी बघा किती मस्त दिसतीये. आम्ही सर्वात पहिले आलेलो आहोत. आणि मम्मीचा लुक बघा किती छान वाटतोय. मस्त साडी घातली आहे मम्मीने. काकींचा पण मस्त फोटोशूट चालू आहे. काका काकी पण एकदम भारी दिसतायत.
किती मस्त दिसतेस. काय झालं तुला? किती प्रिटी. मस्त घातलाय का काकी लेहंगा? अजून वरती आहे. आणि दोघी जणी बघा, काकी पण आली आहे. सर्वांचे पिंक 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 झाले. आपली बर्थडे गर्ल बघा मस्त रेडी झाली आहे. मस्त ड्रेस घातलाय बघा. मस्त जेवणाची अरेंजमेंट केली आहे. आणि लवकरच आता आपण जेवताना तुम्हाला भेटू. आता सर्वजण आलेले आहेत आणि मस्त स्टार्टर एन्जॉय करतात. बर्थडे, लग्नाचे वाढदिवस, सगळं म्हणजे अजून एक माझी सगळ्यांसाठी कविता करणारच आहे. आणि नक्कीच तिची कविता आठवू. तर सगळ्यांचं सगळं कुटुंबियाचं आम्ही साळवे साळवी एकच आहे. सगळे आम्ही तुमचं स्वागत करतोय आणि डेफिनेटली ओव्हर टू यू. आणि आपण खूप काही चांगल्या गोष्टी सुरुवात करणार आहोत. थँक्यू. खूप छान मस्तपैकी. आता तुम्ही सगळ्यांनी पुढे यायचे आहे आणि आता फोटो स्टेजवरती पोहोचायचं आहे. रेखा हे गाणं आहे आपल्याकडे. एकदा थोडं वाजलं पाहिजे. आणि या काही जणी जोरदार टाळ्या. दुसरा पॉईंट मिळवून दिला यांनी. आणि आता ह्या गाण्यावर थोडं तरी सगळ्यांनी नाचलं पाहिजे. काय वाटतं? ही टीम ठीक आहे. थोडंसं स्टेप सगळ्यांनी मला फॉलो केले तरी चालेल. आपण एकदम सिंपल वे मध्ये करूया. पण सगळ्यांनी करायचं कारण हे क्षण तुमचे कॅप्चर होत आहेत. ठीक आहे. कुकी बघा डान्स साठी तिला आम्ही एवढं रेडी केलंय पटकन. चला लवकर लवकर. सर्वांचे गेम्स चालू आहे. डान्सची स्टेप अशी करत होता की पाण्याच्या बॉटलची जवळ जाते. खूप खूप शुभेच्छा. या चौघांना लवकर आज डान्स करून एका वरती स्टेजवरती आणि पाटलीला गिफ्ट घेऊन नाचायचं तिघांना. आता आपल्या कुकीचा मस्त डान्स होणार आहे आणि तो व्हिडिओ मी टाकणारच आहे YouTube वरती लवकरच. मस्त डान्स कर.
वहिनीला आपल्यासाठी बर्थडे अॅनिव्हर्सरी सगळं असतं. बर्थडेची सुरुवात जी होते ती 2 मे पासून, विशाली सांगेच्या बर्थडे पासून. त्याच्यानंतर येतो 8 मे. 8 मे म्हणजे आणि आमच्या दोघा मुलांचा बर्थडे एकाच दिवशी असतो, म्हणून 8 मे आम्ही सुवर्ण दिवस म्हणून साजरा करतो. आता त्याच्यात म्हणतात ना, सोन्यामध्ये अजून सुवर्ण सण असा आहे की 9 मे येतो आणि त्यावेळी आमच्या फॅमिलीमध्ये एक सोडून 2-2 प्रोग्राम येतात. तर ते 2-2 प्रोग्राम म्हणजे असे की ते उपस्थित आहेत विनयजी तांबे आणि आमची त्यांची धर्मपती. उभे राहा ना, 2 मिनिटासाठी उभे राहा. त्यांच्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस, खूप खूप शुभेच्छा. आणि अनिलचा वाढदिवस, म्हणजे हा योगा एक जुळून येतो. मग अनिलनी त्यांच्याबरोबर शपथ घेतली की तुमचा आमचा सेम आहे, मी पण माझ्या पोरीला तुझ्या पोराच्या बर्थडेच्या दिवशी जन्माला आणीन. तर असं झालं. आजचा आमचा बर्थडे बॉय उभे राहा, चिन्मय तांबे उभे राहा. चिन्मय तांबे याला कॉम्पिटिशनला प्रिन्सेस आलेली आहे. म्हणजे उद्या पुढच्या वर्षी सगळी फॅमिली गँग लक्षात ठेवा 9 मेला वहिनी म्हणजे विनय भाऊ आणि आपली वहिनी ह्यांनी आणि अनिल हे सोबत आपल्याला 9 तारखेला जंगी पार्टी देणार. तर 9 तारखेला आणि त्याची परत 24 मेला म्हणजे अनिल कडून प्रिन्सेस आणि चिन्मय आणि त्याला ऍड झालेले अजून जे आमच्या घरातले पोलीस, म्हणजे आम्ही कधी कुठे अडकलो का त्यांना फोन करतो, भावाजी आम्हाला पोलिसांनी पकडले हो, तर भावाजी लगेच तेव्हा फोन दे त्याला आणि आम्हाला सुटले जातात. असे आमचे भावाजी इकडे भावाजी आणि आजच्या बर्थडे बॉय यांच्यासाठी देखील आज आमचा दोघांचा बर्थडे पाहिजे. म्हणजे आज आमच्या घरात म्हणजे पुढच्या महिन्यापासून आमच्या घरात 3 बर्थडे होणार आहे. बरं, आता हा अजून एक सुवर्ण सण कसा जॉईन झाला मी सांगतो. ऍक्च्युली त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात 7 जून येते. तर 7 जूनला माझा लहान भाऊ स्वप्नील साळवी त्यांनी बोलला की मी देखील म्हणजे माझ्या पोरीचा म्हणजे माझं लग्न कुठल्या तरी अशा दिवशी ठेवीन. तर तोच ठेवला आमची सारा आली आहे का इकडे? साऱ्याच्या आई बाबा आले तर आई उभी राहू शकते ऍक्च्युली. तर कसं झालं की स्वप्नीलनी लग्न त्यांच्या पोरीच्या बर्थडेच्या दिवशी केलं आणि नंतर स्वप्नीलनी पण केला की मी पण तुझ्यासाठी काहीतरी करणार. तर बोलतात डबल बबल असं झाला की वहिनी म्हणजे आमचे जितू भाऊ आणि म्हणजे कांचन वहिनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी स्वप्नीलनी म्हटलं मी देखील बच्चा निघालेला तर आमच्यासाठी येणारा आता जो काही 16 मे आहे तो देखील सुवर्ण दिवस. असे डबल बबल फॅमिलीमध्ये चालू राहतील. थँक्यू सो मच. यस बाबू आहे सुपर. तर असे डबल बबल होत राहणार. तर एनिवे आजचा हा डान्स सोहळा ह्याची तयारी गेली 1 महिन्यापासून चालू होती. ह्याची काही सुरुवात आम्ही 11 मेला केलीच, पण अनिलनी यांना वेगळा टास्क दिला. म्हटलं तुम्ही आता थोडेसे वेगळे कपडे घाला वेगळे. तर त्यांनी स्वतःला रेडी केलं आणि तुमच्यासाठी हा स्पेशल परफॉर्मन्स अजून होणार आहे. तर माझ्याकडून यांच्यासाठी एक स्पेशल कॅश प्राइज आहे. या बात आहे. पूर्ण टीमला जोरदार टाळ्या. मस्त पार्टी करायची गेल्यानंतर. येस. तर त्या प्रोग्रामला गेल्या प्रोग्रामला आमची स्मिता लोखंडे या उपस्थित नव्हत्या. त्यांच्या देखील कडून एक स्पेशल कॅश प्राइज देखील तुमच्यासाठी असणार आहे. राईट बेबी? किती येणार? 5,000 आणि आता आमच्या अजून अनिल देखील काहीतरी स्पॉन्सरशिप आता परत देतोय. 5,500 बघा तुमचे 5,000 मी तर तुमच्या हातात दिले. दीदीकडून अनिलकडून किती? 5,000 दीदीकडून 5,000 7,500 तुमचं. अजून कोणी आहे का? विजय भाऊ बड्डे बॉय कोई स्पॉन्सरशिप देना देता है बच्चा रखो. अरे इधर से भी और एक प्राइज आ गया. ये 10,000 हो गया. 10,000 ठीक है. सो एंजॉय. अगला डांस अच्छा करना है. थैंक यू.
लय भारी रे. बघा सेम अन्वीचे टॅटू काढलेले. वाव. तो गाईज आपला मेन्यू बघा एकदम मस्त आहे. दहीवडे, चिकन राईस सर्व एकदम एक नंबर आहे. आणि मी आणि विजूला आता जेवायवरती ताव मारणार आहे कारण का आम्ही एवढा डान्स करून जमलो आहे ना आणि आता खूप भूक लागली. तर चला आता जेवूया आणि त्याच्यानंतर परत आपण स्टेजवरती आग लावून टाकूया. मस्त इतक्या लवकर केक कापला तर कसं होणार यार. त्यांचा आधी अरे बाबा त्यांच्याकडून आधी काहीतरी येऊ द्या ना यार. अरे मग फॅमिली गँग आज सुवर्ण सण असा आहे. जरा थांबशील का. मला तिकडे जाऊ कव्हर कर. आजच्या दिवशी म्हणजे असा दिवस होतच नाही कारण एक राहतो सांताक्रूजला आणि एक राहतो दादरला. आता सांताक्रूज दादरचा आज मिलन झालेला आहे. म्हणजे प्रिन्सेसमुळे आज आपण म्हणजे भाऊजी आपले जे पोलीसवाले भाऊजी तुम्ही बघितलं असेल आज मी फॅमिली गँगवर त्यांचं एक चित्र बनवलं. तर एक माझा जिवलग मित्र आहे तो स्पेशल आर्टिस्ट आहे आणि त्यांनी त्यांच्यासाठी ते चित्र बनवलं भाऊजी. तर त्याचप्रमाणे आज दादरचं चिन्मय म्हणजे आपल्या वहिनीचा चिनू हा म्हणजे आज आजारी आहे. आज आजारी येतो तरी पण तो बोलला आज बर्थडेच्या दिवशी मी येणार. प्रॉमिस करणार. प्रॉमिस करणार. चिनू बोलला म्हणजे तू इकडे. तर आज आपण आज दोघांचा फोटो घ्या कारण दरवेळी बर्थडेला म्हणजे तिघांचा फोटो घ्या म्हणजे पुढच्या वर्षी स्टेटसला आपल्याला सगळ्यांना चांगले फोटो घ्यायचे. या दोघांच्या बर्थडेची मी म्हणजे तुमच्या दोघांकडून मी फॅमिली गँगला सांगतो की येणारा कुठलाही जून असेल. अरे जून रे बाबा जुलै. अरे भाई जून मध्ये दीदी आहे. राहुल आहे जुलैमध्ये. जुलैमध्ये राहुल आहे. दीदीला पण येणाऱ्या जून मध्ये आपण मस्त सेलिब्रेशन करणार आहोत. तेव्हा सगळे फॅमिलीला आवर्जून यायचं. पण आता ह्यांची कर ना. ह्यांची सेलिब्रेशन. ह्यांची सेलिब्रेशन यांचा बर्थडे. बर्थडे सॉन्ग. येस बर्थडे सॉन्ग. कुठला बर्थडे सॉन्ग. 1 2 3 स्टॉप. Happy birthday
बर्थडे टू यू.